नमस्कार, विनायक घाया स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 यामध्ये भारताला जे पहिलं मेडल मिळालेलं आहे तर त्याच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। हे मेडल किंवा या ऑलिम्पिक स्पर्धा आणि त्याची माहिती आपल्या परीक्षेसाठी सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्यामध्ये पोलीस भरती असेल, त्याचबरोबर MPSCच्या परीक्षा असतील, तसेच TIIT सारख्या परीक्षा असतील, या सर्व परीक्षांसाठी ही माहिती आपल्याला अतिशय उपयुक्त आहे। तर आपण माहिती पाहूया। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने कांस्य पदक पटकावले। या ठिकाणी कोणतं पदक पटकावलं आहे तर ते आहे कांस्य पदक। कोणत्या प्रकारामध्ये तर ते नेमबाजीमध्ये आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये मनू भाकर हिला कांस्य पदक मिळालेलं आहे। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे, त्यामुळे ही माहिती अतिशय उपयुक्त आहे। यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदकांची कमाई करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण, तर ती आहे मग मनू भाकर। तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली। ऑलिम्पिक 2024 मधील हे भारताचे पहिले पदक आहे। म्हणजे ज्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत तर त्यामधलं हे भारताचं पहिलं पदक असल्यामुळे यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तो कसा, तर ऑलिम्पिकमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला पहिलं पदक मिळालं तर ते आहे नेमबाजी। कोणाला मिळालं? मनू भाकर हिला। नेमबाजीमध्ये भारतीय महिलांना मिळणारं हे पहिलं मेडल असल्यामुळे हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर आतापर्यंतचे मेडल 2012च्या लंडन ऑलिम्पिक नंतर प्रथमच भारताने नेमबाजीत ऑलिम्पिकमध्ये मिळविलेले हे पहिले पदक आहे। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा बहुमानही या पदकामुळे मनूला मिळाला आहे। म्हणजे नेमबाजीमध्ये पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरलेली आहे। गेल्या 20 वर्षात ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या वैयक्तिक प्रकारात भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचली नव्हती। म्हणजे अंतिम फेरीत पोहोचणारी देखील मनू भाकर हीच पहिली भारतीय महिला आहे। नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय मनू भाकर ठरलेली आहे। अंतिम फेरी गाठणारी महिला सुद्धा तीच ठरलेली आहे। आता आपण ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक मिळवणारे भारतीय कोण कोण आहेत ते पाहूया। तर राजवर्धन सिंह राठोड 2004 अथेन्स येथे झालेली ही ऑलिम्पिक स्पर्धा होती। त्यानंतर अभिनव बिंद्रा 2008 बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांना मेडल मिळालं होतं। विजय कुमार 2012 लंडन ऑलिम्पिक, गगन नारंग 2012 लंडन ऑलिम्पिक। याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनू भाकर ही 5वी भारतीय नेमबाज आहे। हे वरील सर्व जे आहेत ते पुरुष आहेत आणि पहिली महिला आणि एकूणातली 5वी खेळाडू आहे। पहिले कोण? राजवर्धन सिंह राठोड, त्यानंतर अभिनव बिंद्रा 2008 बीजिंग ऑलिम्पिक, विजय कुमार 2012 लंडन ऑलिम्पिक, गगन नारंग 2012 लंडन ऑलिम्पिक। यामध्ये या 4 भारतीयांना मिळालं होतं। ही मुलं होती, तर ही पहिली महिला ठरलेली आहे। आतापर्यंत मिळवलेले यश आपल्याला परीक्षेमध्ये आता मनू भाकरने आतापर्यंत कोणत्या कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतलेला आहे, त्याचबरोबर तिला कोणते कोणते यश मिळालेले आहेत यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। हे आपल्याला MPSCच्या प्रिलिम्समध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतात चालू घडामोडींवरील, तर त्यामध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर आतापर्यंत मनू भाकरने मिळवलेले यश आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 म्हणजेच एशियाड मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्ण पदक मिळालेलं आहे। बाकू येथे 2023 साली झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्ण पदक। चांगवॉन येथे 2023 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेले आहे। भोपाळ येथे 2023 मध्ये झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक मिळालंय।
कैरो येथे 2022 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक मिळालेलं आहे। त्याचबरोबर चेंगडू येथे 2021 साली झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि महिला सांघिक अशी 2 सुवर्ण पदके मिळवलेले आहेत। आता हिची पार्श्वभूमी यामध्ये आपल्याला ती कोणत्या राज्याची आहे, त्याचबरोबर ती कोणत्या गावातली आहे असे प्रश्न देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात। मनू भाकर ही नेमबाजीत कौशल्य आजमावणारी एक भारतीय ऑलिम्पिकपटू आहे। मुष्टियोद्धे आणि कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध असलेल्या हरियाणामधील झज्जर येथे जन्मलेली मनू भाकर शाळेत टेनिस, स्केटिंग आणि मुष्टियुद्ध सारखे क्रीडा प्रकार खेळत असे। म्हणजे ती हरियाणा राज्यातील झज्जर या गावची आहे। तिने थांग टा नावाच्या मार्शल आर्ट्सच्या प्रकारातही भाग घेत राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत। अशा प्रकारे आपल्याला मनू भाकरवरती प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, तर ऑलिम्पिकमध्ये तिला कोणतं पदक मिळालेलं आहे, कोणत्या प्रकारामध्ये मिळालेलं आहे, ती कितवी भारतीय महिला आहे, त्याचबरोबर हे भारताचं पहिलं मेडल असल्यामुळे यावरती आपल्याला 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात। म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धा 2024 या घटकावरील प्रश्न आपल्याला जर पाहायचे असतील तर विनायक घाय स्टडी नावाचं जे आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवरती, त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्यावरती आपल्याला या घटकावरील प्रश्न पाहावयास मिळणार आहेत। तर आपण ते ॲप नक्की डाउनलोड करा। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।